Good evening, sir. गुड इव्हनिंग. ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बघा, आज आपण स्वाध्याय 10.6 पाहतोय. याच्यामध्ये आपण काही गणिती कोडी पाहणार आहोत. या उपघटकामधील प्रश्नामध्ये गणितीय आकडेमोडीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. मग काय करायचं, प्रश्नात दिलेली जी माहिती आहे त्याचं गणिती समीकरण कागदावर मांडायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर शोधणं सोपं जाणार आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा. सुमितने स्वतःसह आपल्या वर्गातील एकूण 50 मुलांना गोळ्या वाटल्या. त्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हजेरीपट क्रमांका इतक्या गोळ्या दिल्यास त्याने एकूण किती गोळ्या वाटल्या? विचार करा थोडा वेळ आणि नंतर मी उत्तर सांगतो. बरं, मी सांगतो याचं उत्तर पहा. बघा, हजेरी क्रमांक 1 असणाऱ्या विद्यार्थ्याला किती गोळ्या सुमितनं वाटल्या असणार आहे? हजेरी क्रमांक 1 असणाऱ्या विद्यार्थ्याला किती गोळ्या वाटल्या असणार? एक. एक, अगदी बरोबर. हजेरी क्रमांक 2 असणाऱ्या विद्यार्थ्याला सुमितने किती गोळ्या दिल्या? हजेरी पट 2. क्रमांक बरोबर. हजेरी पट क्रमांक 3 असणाऱ्या विद्यार्थ्याला सुमितने किती गोळ्या दिल्या? 3. 3, बरोबर. असं शेवटचा हजेरी पट क्रमांक किती असणाऱ्या विद्यार्थ्याचा? 50. म्हणजे हजेरी पट क्रमांक 50 असणाऱ्या विद्यार्थ्याला सुमित 50 गोळ्या देणार आहे. मग त्यानं एकूण गोळ्या किती वाटल्या, म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या क्रमांकाची तुम्हाला बेरीज करायची आहे. माहित आहे तुम्हाला बेरीज कशी करायची? आहे का माहित? क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची? आ आवाज येत नाही तुमचा. कोण सांगतंय? तुम्हाला हे सूत्र झालंय का रे? n कंसात n अधिक 1 छेद 2 हे सूत्र वापरायचं. n म्हणजे त्या क्रमिकेतील शेवटची संख्या. मग n ची किंमत किती येणार या ठिकाणी? शेवटची संख्या किती आहे? 50, बरोबर. आणि गुणिले n अधिक 1 म्हणजे 50 अधिक 1 51. 51. त्याला किती बघायचं? 2 न. आता 50 ला 2 न निशेष भाग जातोय बघा. बे एक बे, बे दुई 4, बे पंचे 10, 25. आणि 25 गुणिले 51 करू. 25 एके 25, हाताला 2, 25 पाचा 125. 125 अधिक 2 127. म्हणजे किती उत्तर आलं? 1275. 3.
बघा हे सूत्र या ठिकाणी लक्षात घ्या. n कंसात n अधिक 1/2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करायची असेल तर n कंसात n अधिक 1/2 n म्हणजे ज्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे त्यातील शेवटची संख्या. समजलं का? हो सर. हो सर. ओके. सर तुम्ही जी सगळी सूत्र सांगता ती ग्रुपवर पाठवा. हा. हा प्रश्न क्रमांक 2 पहा. एका गॅरेजमध्ये ठराविक मोटार गाड्या व कामगार यांची एकूण संख्या 22 आहे. चाके व पाय यांची एकूण संख्या 74 असेल तर गॅरेजमध्ये एकूण किती मोटारसायकली आहेत? आता हे उदाहरण आपण 3 पद्धतीने सोडवू शकतो. एक म्हणजे एक्स आणि वाय चलाचा उपयोग करून, दुसरं म्हणजे पर्यायावरून, आणि तिसरी एक अजून मेथड आहे. अशा 3 मेथडनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो. कोण सांगते याचं स्पष्टीकरण? बर, मी पहिल्यांदा एक्स आणि वाय चलाचा उपयोग करून सांगतो. तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. आता इथे विचारलंय मोटार गाड्या. मी आता सगळं लिहित नाही, मो लिहितो फक्त. मो म्हणजे मोटार गाड्यांच्या संख्या. आता मोटार गाड्यांच्या संख्या मी एक्स मानतो आणि त्याच्या जोडीला कामगार आहेत. कामगार मधलं पहिलं काल येतो. कामगारांची संख्या मानतो मी वाय. आता पहिलं वाक्य आहे, एक गॅरेजमध्ये ठराविक दिवशी मोटार गाड्या व कामगार यांची एकूण संख्या 22 आहे. मग मोटार गाड्यांची संख्या एक्स, कामगाराची संख्या वाय, अशी एकूण संख्या तुम्हाला किती दिलेली आहे सांग? 22. 22. हा 22 दिलेली आहे, बरोबर. आता हे समीकरण कसं तयार झालं सर्वांना समजलं सांगा? हो सर. हो सर. हा. आता हे समीकरण आपण काय करूया, y बरोबर या टाइप मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे डाव्या बाजू उजव्या बाजूचं 22 आहे असं, आणि डाव्या बाजूचं जे प्लस 22 एक्स वजा आहे x. ते तिकडे गेल्यानंतर काय होणार? मायनस एक्स वजा होणार. आणि ह्याला समीकरण नंबर 1. आता आपण दुसरे इक्वेशन तयार करूया. दुसरा के व पाय यांची एकूण आहेत. एका मोटरसायकलला किती चाक असतात रे? एका मोटरसायकल 2 4. आता इथं मोटार सायकल नाही सांगितलं, मोटार गाड्या म्हणजे 4 व्हीलर आले, बरोबर ना? मग 4 सर. मोटार गाडीला चाक किती? 4. मग मोटार गाड्यांची संख्या जर एक्स असेल तर 4 गुणिले एक्स म्हणजे मोटार गाड्यांच्या चाकांची संख्या किती येणार? 4x. 4x. आता कामगारांची संख्या वाय आहे. मग कामगाराला एका कामगाराला पाय किती? 2. म्हणजे वाय कामगारांचं एकूण पाय किती झालं? 2y. अशी एकूण संख्या म्हणजे मोटार गाडींची एकूण चाक आणि कामगारांचं एकूण पाय, अशी एकूण संख्या तुम्हाला किती दिलेली आहे? 74. ह्याला दुसरं इक्वेशन आपण म्हणूया, इक्वेशन नंबर 2. आता काय करूया सांगा पाहू? ही जी y ची किंमत आहे की नाही 22 वजा x, ही दुसऱ्या समीकरणात मांडूया. मग बघा इथं 4x आहे, 2y म्हणजे 2 कंसात y ची किंमत टाकतो 22 वजा x.
आणि उजवी बाजू किती आहे तर आहे. आता हे समीकरण सोडवूया आपण. 2 कंसातील 22 ला गुणल्यानंतर 22 44 मधलं चिन्ह मायनस 2 x ला गुणल्यानंतर 2x आणि उजवी बाजू 74. आता मला सांगा ह्या 4x आणि वजा 2x किती येणार आहे? 4 वजा 2 6 2x 4x वजा 2x 6x कसं येईल रे? 4 वजा 2 2x. आता इकडचं 44 तिकडे गेल्या वजा म्हणजे 74 वजा 44 किती? तर वजा 44 30 x बरोबर 30 भागिले 2 तिकडे गेल्यावर भागिले मग 30 च्या नेमं किती? 15. 15. बर मग x म्हणजे काय रे? मोटार गाड्या. मग मोटार गाड्यांची संख्या आपण x ची किंमत आली 15. अशा पद्धतीने उत्तर काय ते पर्याय क्रमांक 2. समजले का सर्वांना ही मेथड x y चलाचा उपयोग करून अशा प्रकारचं शाब्दिक उदाहरण सोडवण्याचे? हो सर. हा आता ह्या सांगतो बघा दुसरी मेथड समजते का? आता दुसऱ्या मेथड मध्ये काय करूया आपण? एकूण संख्या बघा 2 वेळा आहे. इथं एकूण संख्या किती आहे? 22 आणि चाका आणि पाय यांची एकूण संख्या इथे किती आहे? 74. म्हणजे एका ठिकाणी एकूण संख्या कमी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एकूण संख्या जास्त आहे. बघा आता एकूण संख्यांचं 2 आकडे आहेत, एक 22 आणि दुसरं 74. एकूण संख्यांचं 2 आकडे आहेत का नाही? हा आता मग काय करायचं? पहिल्यांदा बघा आता एकूण संख्या आहे का नाही त्यातली कमी एकूण संख्या 22 की 74 आहे? कमी एकूण संख्या 22 की 74? मग मी कमी एकूण संख्या आहे त्याला मला सांगा मोटार गाड्याला 4 पाय आणि कामगाराला मोटार गाड्याला 4 चाक आणि कामगाराला पाय किती? 2 पाय. मग मोटार गाड्याची चाकांची संख्या जास्त आहे की कामगाराच्या पायाची संख्या जास्त आहे? मोटार गाड्यांच्या मग जास्त जे का नाही जास्त पाय किंवा जास्त चाक ह्यापैकी 2 आकडा घ्यायचा. आता जास्त चाक आहेत, पाय 2 आहेत आणि चाक 4 आहेत. मग 2 मोठं का 4 मोठं? 4 मोठं. 22 न 4 ला गुणलं तर गुणाकार किती आला? 88. आता ह्या 88 मधून आपण काय करूया? एकूण संख्या 22 आणि 74 आहे. त्यातला आपण एकूण संख्या 22 अगोदर घेतली की नाही मगाशी? मग एकूण संख्या राहिली कुठली? 74. मग ती जास्त जी एकूण संख्या आहे त्या 88 मधनं मायनस करूया. किती वजा बाकी येणार? 14. 14. बरोबर. आता हे जे 14 आहे या 14ला कशानं भागायचं बघा? फरक म्हणजे मोटार गाड्यांची चाक 4 आणि कामगारांचं पाय 2 यांच्यातला फरक काढायचा. सांगा 4 वजा 2 किती येणार? 2. मग 14ला 2 न भागायचं म्हणजे 14चं नेमकं किती आलं? 7. 7. आता ही जी 7 आली की नाही ती कमी पाय किंवा कमी चाक असणाऱ्या संख्या आली बघा. आता मला सांगा मोटार गाडीला 4 चाक आहेत आणि कामगाराला 2 पाय आहेत. मग 4 आणि 2 मध्ये लहान कोण आहे? 2. म्हणजे 2 पाय असणार कोण? 2 पाय असणार कोण? कामगार. म्हणजे कामगाराची संख्या 7 आली. कामगारांची संख्या किती आली? 7 आली. मग मला सांगा मोटार गाड्यांची संख्या किती येणार आहे? 15. एकूण संख्या 22 आहे ना, मग 22तून 7 वजा करा. 22 वजा 7 किती? 15. अशा प्रकारे मोटार गाड्यांची संख्या येते 15 म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजली का ही मेथड तुम्हाला? हो सर. हो. हो सर. का पुन्हा एकदा सांगू?
पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया याची. 22 काय घेतलं आपण? तुम्ही सांगा 22 काय घेतलं? सर कारण ती मोटार गाड्यांची आणि कामगारांची संख्या. हा, एकूण जी संख्या आहे, एकूण संख्या एका ठिकाणी 22 आहे आणि एका ठिकाणी एकूण संख्या 74 आहे. 22 आणि 74 मधील जो छोटा आकडा आहे तो 22 आपण घेतलेला आहे. आणि त्या 22 ला 4 न गुणलं, मग 4 कुठून आणलं सांगा पाहू? कारण मोटार चार चाकी आणि 2 पाय. मग 2 पेक्षा 4 मोठा आहे, मग चाकांची संख्या 88. आणि मग या 88 न 74 मोठा आकडा, एकूण संख्या आहे का नाही त्यातला मोठा आकडा 74. चाकांची संख्या म्हणजे एका मोटर गाडी आणि एका कामगाराला 2 पाय. मग 4 वजा 2 तो फरक आहे, तो 2 न भागलं. 14 ला 2 न भागल्यानंतर वजा बाकी भाकार किती आला? आणि हे जे उत्तर येईल का नाही, ही कमी चाक किंवा कमी पाय असणारी संख्या असणार आहे. मग आता कामगाराला पाय 2 आणि मोटार गाड्याला चाक 4. मग 2 लहान आहे, मग 2 पाय कोणाचं? कामगाराचं. आणि कामगार आणि मोटार गाड्यांची संख्या 22 आहे, मग 22 केलं, मोटार गाड्यांची संख्या आली 15. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 38 या संख्येत एक संख्या मिसळल्यास किंवा मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तरात त्याच संख्येनं भागल्यास बाकी 6 होते, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न आहे. 16. 16 सांगा तुम्ही. काय सर? कसं सोडवलं स्पष्टीकरण? सर पर्यायावरनं सोडवलं. पर्यायावरनं सोडवलं. हा. कसं आहे, जे विद्यार्थी बोलतोय का नाही त्यांनी आपलं नाव सांगा, कारण पूर्वी नाव पडायचं पण आता नाव दिसत नाही मला. कोण बोलतोय, कोण उत्तर देते मला काहीच. हा, नम्रता. हा, नम्रता बोल. सर पर्यायावरनं गेल्यावर 16 आणि 38 ला भागल्यावर 32 होतं आणि मग 38 मधनं 32 गेल्यावर बाकी 4 राहते. बर, तिचं म्हणणं असं आहे 38 या संख्येत एक संख्या मिळवायची. मग मिळवायची जी संख्या आहे ती पर्यायातील तिने 16 घेतली. मग सांगा बेरीज किती आली? 38 मध्ये मिळवायची संख्या 16. 38 अधिक 16 54. बरोबर 54. 54. आणि मग या येणाऱ्या उत्तराला त्याच संख्येनं भागायचं, म्हणजे 54 ला किती भागायचं? मांडलेली संख्या 16. 16 त्रिक 48. 48. 54 मधून 48 गेल्यानंतर वजाबाकी किती येते? 6. मग बाकी 6 होते, मग इथं बाकी 6 उरलेले आहे, म्हणजे तुम्ही घेतलेली किंवा मांडलेली संख्या 16 बरोबर आहे. दुसरं पर्याय आपल्याला व्हेरीफाय करायची पण गरज नाही. समजलं का पर्यायावरनं उत्तर कसं शोधायचं? हो सर. आणि सर डायरेक्ट डायरेक्ट कसं काढायचं बिन पर्यायावरनं जाता? आपल्याला कसं आहे, स्कॉलरशिपला पर्याय असतातच, त्यामुळे आता सध्या तरी सोडवा. बिना पर्यायाचं आपल्याला उत्तरच नसते, MCQच असतात ना. ओके, आता हा प्रश्न झाला आपला 3 नंबर. चौथा प्रश्न पहा. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही झाले
जर ही समजा दोन सर्कल इंटरसेक्टिंग सर्कल्स काढलं. आता हे जे आहेत ते भाषा विषयातील समजा उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. हे आहेत ते समजा इतिहास विषयातील उत्तीर्ण आहेत 32. आणि हा जो मधला कॉमन भाग आहे तो दोन्ही विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती असणार आहेत? 8. बरोबर आहे काढली वेळ आकृती? हो सर. हो सर. हा. दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? कोण सांगते बघूया. असं ज्यावेळेस उदाहरण 7. त्यावेळेस आपण उत्तर बरोबर आहे. उत्तर कसं काढायचं तर दोन्ही विषयात अगोदर उत्तीर्ण विद्यार्थी आपण काढूया. दोन्ही विषयात उत्तीर्ण 7. विद्यार्थी 8 आलेले आहेत. पण कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थी अगोदर काढूया. कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थी. आता हा 26 भाषा विषयातील उत्तीर्ण, 32 इतिहास विषयातील उत्तीर्ण आणि 8 जण दोन्ही विषयात उत्तीर्ण. आता कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण काढायचे मला. कमीत कमी काय सांगितलं? एका विषयात उत्तीर्ण. सर आता मसावी. भाषा विषयात उत्तीर्ण किती आहेत? 26. 26. इतिहास विषयात उत्तीर्ण किती आहेत? 32. आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत ते त्यातून मायनस करायचं. मग मला सांगा 32 ची बेरीज किती येणार? 58. 58. 58 मधून 8 वजा केले किती वजाबाकी येणार? 50. 50. म्हणजे कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण असणारे आहेत 50. मग आपल्याला विचारलंय काय? दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. काय विचारलेलं आहे? दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. मग एकूण विद्यार्थी आहेत 57 आणि एका विषयात 57 उत्तीर्ण वजा 50 7. बोल ना. आणि मग ही वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येते? 7. 7 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. समजलं का सर्वांना हे? हो सर. किंवा तुमच्याकडे काही वेगळी मेथड असेल तर त्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. ओके. प्रश्न क्रमांक 5. माझ्या पाकिटात एकूण 76 रुपये आहेत. यामध्ये काही नाणी 5 रुपयाची तर काही नाणी 2 रुपयाची आहेत. एकूण नाणी 23 असल्यास पुढीलपैकी योग्य विधान कोणते? आता आपण एक्स आणि वाय चलाचा उपयोग करून सोडवलं. समजा मी असं म्हटलं 5 रुपयाची जी नाणी आहेत ती मी एक्स मानतो आणि 2 रुपयांच्या नाण्यांची संख्या काय म्हणतो? वाय. वाय म्हणतो. मग अशी एकूण नाणी किती आहेत रे? एकूण नाणी 23. मग 5 रुपयाची नाणी एक्स अधिक 2 रुपयाची नाणी वाय अशी एकूण नाण्यांची संख्या किती आली? 23. 23. पहिलं समीकरण कसं तयार झालं सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. आता हे समीकरण आपण वाय बरोबर या टाइप मध्ये कन्व्हर्ट करू. म्हणजे डाव्या साईडला वाय 23 तसंच उजव्या साईडचं आणि इकडचं जे डावीकडचं इकडे गेल्यावर काय होणार? वजा एक्स. समीकरण तयार झालं y बरोबर 23 वजा x. आता दुसरं समीकरण कसं तयार करायचं भाऊ? कोण सांगते आपल्यापैकी? 5 रुपयाची ना सर मी सांग. म्हणजे 5 गुणिले काय करायचं सांगा? एक्स. x. म्हणजे 5 रुपयाच्या नाण्याची एकूण रक्कम आली 5x. 2 रुपयाची नाणी आहेत y.
2 म्हणजे वाय 2 रुपयाच्या नाण्यानं तयार होणारी रक्कम 2 वाय आणि या दोघांची बेरीज ही एकूण रक्कम. मग एकूण रक्कम किती आहेत किंवा त्या पाकिटात एकूण रुपये किती आहेत? 76. समीकरण काय तयार झालं? 5x अधिक 2y बरोबर 76. सर्वांना समजलं का समीकरण हे? हो सर. हो सर. आता ही वरची जी किंमत आहे का नाही y ची ती 5x 2 आणि y ची किंमत ब्रॅकेट जाग्यावर 23 वजा x 76. मग 5x 2 न 23 ला गुणूया 40 वजा 2 न x ला गुणलं 2x आणि पलीकडचं 76. आता 5x आणि वजा 2x किती रे? 5 वजा 2 3x. 3x. 76 किती? 30 भागिले 3 3 10 30 म्हणजे x किती किती आले? 10. आता मला सांगा मग x म्हणजे 5 रुपयांची नाणी ना? हो सर. 5 रुपयाची नाणी किती आले रे? 10. आणि 2 रुपयाची नाणी किती येणार मग? 23 वजा 10 13. 13. तर 10 दुसरं आणि तिसरं. आणि 2 रुपये. आता मला सांगा 5 रुपयाच्या नाण्यापासून किती 5 गुणिले 10 50. 50. 5 रुपये रूपात 50 रुपये आहेत आणि 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 26 भागिले 2. क्रमांक 1 येतोय बघा. 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 13 दुनी 26 रुपये आहेत आणि रूपात 5 10 50 रुपये आहेत. आणि पर्याय क्रमांक 4. सर 2 रुपयाची 26 नाणी कशी काय आले? 2 रुपयाच्या नाण्याची संख्या 13 कशी आली पण? हाय y बरोबर 23 वजा x आहे का नाही? मग x ची किंमत आपण किती काढली होती अगोदर? 10. मग y बरोबर 23 वजा x म्हणजे 23 वजा 10 केलं. 10 वजा केल्यावर 13 चालेल की. इथं माझ्या लिहिण्यासाठी जागा कमी असल्यामुळे मी ती स्टेप गाडी तोंडी सांगितलं. आणि मग 2 रुपयाची नाणी 13 20 रुपये म्हणजे 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 26 रुपये. 5 10 50 रुपये आहे. ओके समजलं ना? हो सर. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 35 मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात ती 10 मीटर वर चढते व 5 मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील? बघूया कोण सांगते याचं उत्तर 6व्या प्रश्नाचं. मी खाली वाटल्यास पहिला दिवस लिहितो. 7 दुसरा दिवस. दिवस. बरं अजून सांगा. पर्याय क्रमांक 4 5 दिवस. पर्याय क्रमांक 4 5 दिवस. एक जण झालं पर्याय क्रमांक 1 7 दिवस. अजून कोणाचं वेगळं आहे ते बघूया. तर आपण काढूया आता बघूयात त्या दोघांपैकी कोणाचं बरोबर आहे. सर 7. तर 7. आता मला सांगा इथं पहिला दिवस त्या दिवशी 10 मीटर वर चढली आणि पुन्हा 5 मीटर खाली घसरली का नाही म्हणजे खाली आली. म्हणजे पहिल्या दिवशी ती किती वर आहे रे? 10 तून 5 वजा केल्यावर 5. हे बरोबर आहे ना? हो सर.
आणि पुन्हा 5 मीटर खाली घसरली म्हणजे ती आता 5 मीटर वर आहे. आता दुसरा दिवस घेऊया. आता ते असताना 5 मीटर वर आहे, पुन्हा ती 10 मीटर वर चढली म्हणजे 5 आणि 10 15. 15 मीटर वर गेली की नाही ती 10 मीटर वर चढल्यामुळं, पण त्यातली 5 मीटर पुन्हा खाली घसरली. 15तून पुन्हा मी 5 वजा केलं म्हणजे आता ती जमीन तळापासून 10 मीटर वर आहे. आता तिसरा दिवस घेऊया, बघूया की आपण. तिसरा दिवस बघा, 10 मीटर वर आहे ती तळापासून, पुन्हा ती 10 मीटर वर चढली म्हणजे 10 आणि 10 किती होणार? 20. 20. पुन्हा ती 5 मीटर खाली उतरली, घसरली म्हणजे 15. किती वर आहे ती तळापासून? 15. 15. पुन्हा चौथ्या दिवशी ती पुन्हा 10 मीटर वर चढली म्हणजे 15 आणि 10 25. 25. पुन्हा 5 खाली घसरली म्हणजे ती 20. किती वर आहे? 20. पाचवा दिवस पुन्हा ती 10 मीटर वर चढली म्हणजे 20 आणि 10 30. पुन्हा 5 मीटर खाली घसरली म्हणजे 25 मीटर तळापासून आली. आता 6व्या दिवशी बघा, पुन्हा ती 10 मीटर वर चढली म्हणजे किती वर गेली सांगा? 35. आता मला सांगा, ती वर चढली म्हणजे ती विहिरीच्या सगळ्यात वर गेली ना. आता वर गेल्यावर खाली घसरेल का मला सांगा? खाली घसरणार नाही म्हणजे ती 6व्या दिवशी 35 खोल असणाऱ्या विहिरीच्या सगळ्यात वरच्या बाजूला गेलेले आहे, खाली घसरणार नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे 6. बघा, उत्तर 7 तुमचं आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आहे. एकदा ती त्या विहिरीच्या काठावर गेल्यानंतर पुन्हा खाली घसरणारच नाही, त्यामुळे पुन्हा त्यातनं 5 वजा करायची आपल्याला गरज नाही. समजलं का सर्वांना हे? हो सर. ओके. हा, प्रश्न क्रमांक 7 कोण वाचते? सर मी वाटतो. नम्रता. आवाज नम्रता. बोल. प्रितेशला एका परीक्षेत 125 गुण मिळाले. 100 प्रश्नांच्या या परीक्षेत अचूक उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. तर प्रितेशची किती उत्तरे चुकली? अचूक असलेले 2 पर्याय निवड. प्रितेशची एकूण किती उत्तरे चुकली? अगदी बरोबर. बघा, आता अशा प्रकारचा प्रश्न आला की काय करायचं माहिती आहे का? पहिल्यांदा किती प्रश्नांची परीक्षा आहे सांगा बघू? 100 प्रश्नांची. ओके. आता प्रश्न बरोबर आला की 2 गुण मिळतात आणि प्रश्न चुकला की 1 गुण कमी होतो. आता ह्या 2 मध्ये आणि या 1 मध्ये जास्त गुण कोणतं? 2 गुण जास्त का 1 गुण जास्त? 2. म्हणजे जास्त गुण आहे त्यानं त्या 100ला गुणायचं. मग 100 दोन्ही किती आलं? 200. सर पर्याय आता क्रमांक ह्या 2 आणि 200 बघूया आपण. आता या 200 मधून त्या प्रितेशला मिळालेले गुण मायनस करायचं. प्रितेशला किती गुण मिळालेले आहेत? 125. 125 गुण मिळालेले आहेत. मग वजा किती येणार? 75. आणि या 75ला बेरजेनं भागायचं म्हणजे प्रश्न बरोबर आला की 2 गुण, प्रश्न चुकला की 1 गुण कमी होतो. मग त्या 2 आणि 1 ची बेरीज किती? 3. 3 न भागायचं. मग 75ला 3 न भागल्यावर किती भागाकार येणार? 25. 25. आणि मग चुकलेले प्रश्न
चुकीच्या प्रश्नाचं उत्तर आले. मग चुकीचे प्रश्न किती किंवा त्या प्रीतीचे किती 25. प्रश्न चुकले? 25. 25. आणि मग अचूक प्रश्न किती किंवा त्याचे 50. किती प्रश्न बरोबर आलं? 100 मधून 25 वजा करायचं. 75. 75. आपण पर्याय बघू. प्रीतेची 75 उत्तरे चुकली. चुकीचं आहे. चुकीचे. प्रीतेची 25 उत्तरे चुकली. हा पर्याय बरोबर आहे. प्रीतेची 50 उत्तरे अचूक आली. हे चुकीचं आहे. प्रीतेची 75 उत्तरे अचूक आली. हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. समजलं का हे? हो सर. हो सर. हा पुन्हा एकदा सांगतो मी. एकूण प्रश्न गुणिले प्रश्न बरोबर आला की 2 गुण मिळतात. प्रश्न चुकला की 1 गुण मायनस होतो. मग 2 आणि 1 मध्ये मोठी संख्या कुठली? 2. मग त्या 2 न गुणलं 100 ला 200 आला गुणाकार. आणि 200 मधून मिळालेले गुण मायनस केलं. 125 गुण मिळालं. 200 तून 125 वजा केलं की 75 वजाबाकी आले. आणि या वजाबाकीला 2 आणि 1 प्रश्न बरोबर आला की 2 गुण आणि प्रश्न चुकला की 1 गुण मायनस होतो. मग त्या 2 आणि 1 ची बेरीज 3 न भागलं. मग 75 ला 3 न भागल्यानंतर भागाकार किती आला? 25. मग हे 25 जे उत्तर आहे ते चुकलेल्या प्रश्नांची संख्या येते. आणि एकूण प्रश्नामधून चुकलेल्या प्रश्नांची संख्या वजा केली की बरोबर प्रश्नांची संख्या निघते. मग 100 मधून 25 वजा केलं की 75 उत्तर आलं. अशा प्रकारे प्रितेशचे चुकलेल्या प्रश्नांची संख्या 25 आणि प्रितेशच्या बरोबर प्रश्नांची संख्या 75. आलं का लक्षात? हो हो सर. सर. ओके. हा 7वा प्रश्न पूर्ण झाला. आठवा प्रश्न. एका क्रिकेट स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळला. त्यातून निवडलेले 4 संघ एकमेकाशी प्रत्येकी एक सामना खेळले. यातून निवडलेले 2 संघ अंतिम सामना खेळले. तर एकूण किती सामने खेळले गेले? सांगा पाहू. एका क्रिकेट स्पर्धेत किती संघ सहभागी झाले? 11. मी दाखला 18. घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ओके. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळला. आता मला सांगा पहिला संघ किती संघाशी खेळला असेल रे? पहिला संघ किती संघाशी खेळला असेल? 10. हा 10. 10. 10 संघाशी खेळला असेल. ओके. आता या दुसरा संघ किती संघाशी खेळला असेल? आता दुसरा संघ 10 संघाशी खेळला असेल. पण दुसरा संघ पहिल्या संघाशी खेळलेला आहे. ते अगोदर मोजमापन केले. त्यामुळे ती एक मायनस करायचं. मग 10 तून 1 गेल्यानंतर 9. 9. 9. आता तिसरा जो संघ आहे तो अगोदरच 10 संघाशी खेळला. पण अगोदरच्या 2 संघाशी खेळायला मायनस करायचं. म्हणजे किती संघाशी खेळला पुन्हा? 8. चौथा संघ 7 संघाशी खेळला. पाचवा 5 संघाशी खेळला. 6वा 5 संघाशी खेळला. 7वा पुढे राहिलेले 4 संघाशी खेळला. 8वा 3 संघाशी खेळला. 9वा 2 संघाशी खेळला आणि 10वा पुढच्या एका संघाशी खेळला. आता मग ह्या सगळ्यांची आपण काय करूया? आता बेरीज करूया. 55.
55. 55. आता ही बेरीज करत बसायचं नाही. काय सांगितलं होतं? नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना सगळ्यात मोठी जी संख्या आहे का नाही 10 आणि त्यानंतरची पुढची संख्या क्रमवार कुठली येणार? 11. यांचा गुणाकार करून कितीनं भागायचं? 2. मग 11 110 आणि 110च्या निम्म किती? 55. म्हणजे हे पहिल्या फेरीतील सामनं किती झालं? 55. कळलं का पहिल्या फेरीतील सामनं कसं काढलं? हो सर. हो सर. ओके. आता बघा पुढच्या. आता पुढचं वाक्य आपण वाचूया. त्यातून निवडलेले 4 संघ. आता यातनं 4 संघ निवडले बरं का. मी आता लिहितो 1, 2, 3 आणि 4. हे सेमीफायनलचं 4 संघ आहेत. आता सेमीफायनल मध्ये एकूण सामना किती होणार सांगा बघू. याचं पुढच्या 3 बरोबर झालं ना, याचं पुढच्या 2 बरोबर आणि याचा राहिलेल्या 1 बरोबर. म्हणजे हे किती झालं? 3 आणि 2 5 आणि 1 6 सामने झाले. म्हणजे सेमीफायनलला 6 सामने झाले. आणि आता शेवटी काय आणलंय? यातून निवडलेले 2 संघ. आता हा फायनलचे 2 संघ यांच्यात सामना किती होणार? एकच होणार ना. मग आता बेरीज करूया. 55 पहिल्या फेरीतील सामने, 6 सेमीफायनलचे आणि फायनलचा 1. 55 आणि 6 61 आणि 61 आणि 1 62. 62 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं का सर्वांना हे? हो सर. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक 9. मला वाटते या स्वाध्यायामधला हा शेवटचाच प्रश्न आहे. एका बागेत 10 सोडून सर्व सफरचंदाची झाडं, 17 सोडून सर्व चिकूची झाडं व 13 सोडून सर्व चिंचेची झाडं आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य? असं गणित आलं की आपण काय करूया? आपण एकूण झाड आपण x मानूया. एकूण झाडं किती मानूया? x मानूया. मग सांगा मला सफरचंदाची झाडे किती आली? x स्वरूपात सांगा. x वजा 10. 10 सोडून सर्व सफरचंदाची झाडं, x वजा 10. त्यानंतर चिकूची झाडे किती सांगा? चिकू x वजा 17. 17 सोडून सर्व चिकूची, x वजा 17. आणि चिंचची झाडे किती? चिंच x वजा 13. 13 सोडून सर्व चिंचेची म्हणजे x वजा 13. आता मग काय करूया? तुम्हाला ह्या सर्वांची बेरीज आपण काय म्हणूया? x मानूया आणि मग x ची किंमत काढू. सफरचंदाची झाडं x वजा 10 प्लस चिकूची झाडं x वजा 17 प्लस चिंचची झाडं x वजा 13 आणि अशी एकूण झाडाची संख्या आपण किती मानलेली आहे? x मानलेली आहे. आता डाव्या बाजूला x बघा किती वेळा? 1 2 3 म्हणजे डाव्या बाजूला x ची बेरीज 3 वेळा 3x. आणि उजव्या बाजूचं जे अधिक x आहे ते डाव्या बाजूला घेतल्यानंतर वजा x होणार. आणि डाव्या बाजूला जे वजा 10 आहे तिकडे गेल्यानंतर अधिक 10. डाव्या साईडचं वजा 17 उजव्या साईडला अधिक 17 आणि डाव्या साईडचं वजा 13 उजव्या साईडला गेल्यानंतर अधिक 13 होणार. मग 3 वजा 1 2x येणार आणि इकडं 27 आणि 13 27 37 मोठे 40 येते ना. आणि मग 40 भागिले 2 किती येणार आहे? 20. म्हणजे एकूण झाडे किती झाली? 20. आता एकूण झाडं 20 आहेत. मग आपण बघूया सफरचंदाची किती आली सांगा?
x वजा 10 मग 20 वजा 10. चिकूची झाडं 20 वजा 17 3. चिंचची झाडं x वजा 13 म्हणजे 20 वजा 13 सफरचंदाची 10 चिकूची 3 आणि चिंचची 7. आता बघूया आपण कोणकोणतं पर्याय बरोबर आहेत. बागेत सफरचंदाची 10 झाडं आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर. बागेत चिकूची 7 झाडं आहेत. चिकूची 3 आहेत हे चुकलं. बागेत चिंचेची 13 झाडं आहेत हे पण चुकीचं आहे कारण चिंचेची 7 आलीत आपली आणि बागेत एकूण झाडं 20 आहेत बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 बरोबर. समजलं का सर्वांना? हो सर. आता तुम्ही काय करा, अजून काही मी नमुना उदाहरणं पाठवतो दुसऱ्या पुस्तकातील या टाईपची, ती पण तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. यातलं बघा आता 1-2 तोंडी मला सांगा. एका क्रिकेटच्या स्पर्धेत उपांत्य व अंतिम सामन्यासह एकूण 24 सामने झाले. सहभागी संघाने साखळी फेरीत इतर प्रत्येक संघाशी एक सामना खेळला तर एकूण किती संघाने स्पर्धेत सहभाग घेतला. दुसरा प्रश्न, 15 व्यक्ती प्रत्येक जण प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करणार आहे तर एकूण किती हस्तांदोलन होतील. अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत ते पण मी ग्रुपवर पाठवतो, ते सुद्धा सोडवा. चालेल, बस करूया.